अध्याय पहिला श्लोक 11. तर श्लोक 10 मध्ये आपण पाहिलो की दुर्योधन हा भीष्म पितांचं कौतुक करत होता, पण त्याच्या आता लक्षात आलं की श्लोक 11 मध्ये तो म्हणत आहे की भीष्म पिता इतकेच महत्त्वाचे बाकीचे योद्धे सुद्धा आहेत, कारण भीष्म पितांचं आता वय झालेलं आहे, तर त्यांना चहूबाजूने संरक्षण द्यायचं आपलं कर्तव्य आहे. कारण भीष्म पिता एका साईडने जर लढत असतील तर मागच्या साईडने शत्रू हल्ला करू शकतो, कारण दुर्योधनाला माहिती आहे की यांचा पूर्णपणे हा विजय भीष्मपिता आणि द्रोणाचार्यांवरच अवलंबून आहे. आणि भीष्मपिता आणि द्रोणाचार्य हे मागच्या वेळेस जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते तेव्हा द्रौपदी यांच्याकडे सुद्धा न्याय याचना केली होती, पण त्यांनी एकही शब्द बोलला नव्हता. कितीही त्यांना पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी भीष्मपिता आणि द्रोणाचार्य हे आपल्याच बाजूने पूर्णपणे लढतील याची त्याला खात्री झाली. खात्री का झाली? कारण जेव्हा द्रौपदीने यांच्याकडे न्याय याचना केली होती तेव्हा हे दोघेही शांत होते, एकही शब्द तिच्या साईडने बोलला नव्हता. त्यामुळे